प्रश्न क्रमांक 1. विठ्ठल रुक्मिणीचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? पर्याय ए. नाशिक, बी. पंढरपूर, सी. कोल्हापूर, डी. पुणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. पंढरपूर. प्रश्न क्रमांक 2. पंढरपूर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? पर्याय ए. गोदावरी, बी. कृष्णा, सी. चंद्रभागा, भीमा, डी. तापी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. चंद्रभागा, भीमा. प्रश्न क्रमांक 3. पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए. सातारा, बी. सोलापूर, सी. सांगली, डी. पुणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सोलापूर. प्रश्न क्रमांक 4. विठ्ठलाची पत्नी कोण आहे? पर्याय ए. राधा, बी. सीता, सी. रुक्मिणी, डी. लक्ष्मी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. रुक्मिणी. प्रश्न क्रमांक 5. विठ्ठलाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय ए. पांडुरंग, बी. गणपती, सी. दत्तात्रय, डी. कार्तिकेय. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. पांडुरंग. प्रश्न क्रमांक 6. विठ्ठल कोणत्या देवाचे रूप मानले जाते? पर्याय ए. शिव, बी. विष्णू व कृष्ण, सी. ब्रह्मा, डी. सूर्य. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. विष्णू व कृष्ण. प्रश्न क्रमांक 7. विठ्ठल कोणत्या वस्तूवर उभे आहेत? पर्याय ए. कमळ, बी. वीट, सी. सिंहासन, डी. पर्वत. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. वीट. प्रश्न क्रमांक 8. पंढरपूरची वारी प्रामुख्याने कोणत्या 2 एकादशीला भरते? पर्याय ए. आषाढी व कार्तिकी, बी. चैत्री व माघी, सी. श्रावणी व भाद्रपदी, डी. पौषी व फाल्गुनी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. आषाढी व कार्तिकी. प्रश्न क्रमांक 9. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत कोण आहे? पर्याय ए. श्रीराम, बी. विठ्ठल, सी. गणपती, डी. हनुमान. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. विठ्ठल. प्रश्न क्रमांक 10. आषाढी एकादशीला लाखो भाविक कुठे जातात? पर्याय ए. तुळजापूर, बी. पंढरपूर, सी. शिर्डी, डी. जेजुरी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. पंढरपूर. प्रश्न क्रमांक 11. ज्ञानोबा तुकोबा ही घोषणा कोणाशी संबंधित आहे? पर्याय ए. वारकरी संप्रदाय, बी. नाथ संप्रदाय, सी. दत्त संप्रदाय, डी. लिंगायत संप्रदाय. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. वारकरी संप्रदाय. प्रश्न क्रमांक 12. विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघणाऱ्या यात्रेला काय म्हणतात? पर्याय ए. परिक्रमा,
बी वारी, सी यात्रा, डी पालखी सोहळा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी वारी. प्रश्न क्रमांक 13. संत तुकाराम महाराजांची पालखी कोठून निघते? पर्याय ए देहू, बी आळंदी, सी पैठण, डी नेवासा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए देहू. प्रश्न क्रमांक 14. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कोठून निघते? पर्याय ए देहू, बी आळंदी, सी शिर्डी, डी नाशिक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी आळंदी. प्रश्न क्रमांक 15. पंढरपूरला कोणते टोपण नाव आहे? पर्याय ए दक्षिण काशी, बी विदर्भाची राजधानी, सी संतांची नगरी, डी सह्याद्री नगरी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए दक्षिण काशी. प्रश्न क्रमांक 16. वारकरी संप्रदायात भक्तिगीतांना काय म्हणतात? पर्याय ए दोहे, बी अभंग, सी गझल, डी ओवी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी अभंग. प्रश्न क्रमांक 17. विठ्ठलाच्या कानात असलेल्या माशासारख्या अलंकाराला काय म्हणतात? पर्याय ए कर्णफूल, बी मकरकुंडल, सी नथ, डी बाजूबंद. बरोबर उत्तर आहे पर्याय बी मकरकुंडल. प्रश्न क्रमांक 18. विठ्ठलाच्या गळ्यात कोणती माळ असते? पर्याय ए मोत्यांची माळ, बी तुळशीची माळ, सी सोन्याची माळ, डी रुद्राक्ष माळ. बरोबर उत्तर आहे पर्याय बी तुळशीची माळ. प्रश्न क्रमांक 19. वारकरी संप्रदायात माऊली म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय ए संत तुकाराम महाराज, बी संत नामदेव महाराज, सी संत ज्ञानेश्वर महाराज, डी संत एकनाथ महाराज. बरोबर उत्तर आहे पर्याय सी संत ज्ञानेश्वर महाराज. प्रश्न क्रमांक 20. विठ्ठलाच्या चरणांखाली कोणती वीट आहे? पर्याय ए सुवर्ण वीट, बी रौप्य वीट, सी पुंडलिकाने अर्पण केलेली वीट, डी संगमरवरी वीट. बरोबर उत्तर आहे पर्याय सी पुंडलिकाने अर्पण केलेली वीट. प्रश्न क्रमांक 21. भगवान विठ्ठल पंढरपूरला का आले? पर्याय ए रुक्मिणीचा शोध घेण्यासाठी, बी भक्त पुंडलिकाच्या भक्तीमुळे आणि त्याला दर्शन देण्यासाठी, सी युद्ध करण्यासाठी, डी तपस्या करण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी भक्त पुंडलिकाच्या भक्तीमुळे आणि त्याला दर्शन देण्यासाठी. प्रश्न क्रमांक 22. संत चोखामेळा कोणत्या समाजातील संत होते? पर्याय ए ब्राह्मण समाज, बी मराठा समाज, सी महार समाज, डी धनगर समाज. बरोबर उत्तर आहे पर्याय सी महार समाज. प्रश्न क्रमांक 23. वारकरी संप्रदायात हरिपाठ कोणी रचला? पर्याय ए संत तुकाराम महाराज, बी संत ज्ञानेश्वर महाराज,
सी. संत नामदेव महाराज, डी. संत एकनाथ महाराज. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. संत ज्ञानेश्वर महाराज. प्रश्न क्रमांक 24. अवघाची संसार सुखाचा करीन हा प्रसिद्ध अभंग कोणाचा आहे? पर्याय ए. संत तुकाराम महाराज, बी. संत नामदेव महाराज, सी. संत ज्ञानेश्वर महाराज, डी. संत एकनाथ महाराज. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. संत ज्ञानेश्वर महाराज. प्रश्न क्रमांक 25. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय ए. सिंहद्वार, बी. विजयद्वार, सी. राजद्वार, डी. महाद्वार. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल अशी अपेक्षा आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.